सुरमई परचुरीच्या अंगणामध्ये चढाईला सुरुवात झालेली आहे। कारवांच्या वाडी संघाकडून हा चढाईपटू चढाईसाठी गेलेला आहे। पहिली चढाई आहे। सुरेखरित्या कॉर्नरला हाताने बाद करण्याचा प्रयत्न होतोय आणि गडी बाद करण्याच्या तो परचुरीच्या हातात। परचुरीने आपलं खातं उघडलेलं आहे। परचुरीकडून पहिली चढाई, या सामन्याची ही दुसरी चढाई। परचुरीकडून पहिली मध्ये चाललेला खेळा रनिंग हँड टच करत पुन्हा एकदा सुरेखरित्या गडी कोचलेला आहे आणि दुसरा गुण प्राप्त केलेला आहे। पुन्हा एकदा यापूर्वीच्या मॅच मध्ये ज्यानं एक हाती आपल्या चढाईच्या जोरावरती आपल्या संघासाठी यशस्वी चढाईपटू हा चढाईसाठी गेलेला 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चढाईसाठी गेलेला। यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण त्याच्या पल्लेदार चढाया धारदार चढाया आपण पाहिलेल्या आहे। असा चढाईपटू चढाईसाठी गेलेला आहे कारवांच्या वाडी संघाचा 3 नंबर। अष्टपैलू खेळाडू कॉर्नर प्लस चढाई अशी दुहेरी भूमिका आपल्या संघासाठी हा खेळाडू पार पाडतो। डावा कोपरा रक्षक आणि चढाई, ज्यावेळेला ही कौशल्य एखाद्या खेळाडू असतात त्यावेळेला तो अष्टपैलू खेळाडू असतो। जसं क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू तो उत्कृष्ट बॉलिंग करतो, बॅटिंग करतो, तशाच प्रकारचा हा कारवांच्या वाडीचा 3 नंबर आपल्याला पाहायला मिळतो। पुन्हा एकदा विपुल एक निष्फळ चढाई करून आपल्या अंगणामध्ये परतलेला आहे। त्याला प्रत्युत्तर 3 नंबर एक यशस्वी रेडर कारवांच्या वाडी संघाचा की ज्याच्यावरती पूर्ण मदार कारवांच्या वाडी संघाची आपण पाहिलेली आहे। असा हा रेडर रेड करण्यासाठी गेलेला आहे परचुरीच्या अंगणामध्ये। 7 खेळाडूंच्या समोर त्याची ही चढाई डाव्या कोपऱ्यात तिथून हलक्या उजव्या कोपऱ्यात सरकतोय। हाताने पुन्हा एकदा पाठीमागे वळून गडी बाद करण्याचा प्रयत्न आहे पण सुरेख बचाव आहे तो 5व्या कव्हरचा परचुरीचा। कबड्डीमध्ये उंचीला महत्व असतं आणि असा हा उंचापुरा एक तगडा खेळाडू चढाईसाठी आलेला आहे। 5 खेळाडूंच्या समोर त्याची चढाई आहे। पुन्हा एकदा रनिंग हँड टच केलेला आहे। बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय। इथे मात्र एक महत्वाचा मोहरा कारवांच्या वाडीचा बाहेर जातो की ज्याच्यावरती पूर्ण मदार आहे आणि थर्ड रेड एक महत्वाचा मोहरा बाहेर गेलेला आणि थर्ड रेडची जबाबदारी कारवांच्या वाडी संघाचा खेळाडू थर्ड रेड साठी गेलेला आहे। सुंदर फटोळा आदित्य आहे, गडी बाद करण्याचा प्रयत्न करतो। 30 सेकंद आपल्याला वाट बघायची। 30 सेकंदानंतर आपोआपच थर्ड रेडला गडी बाद होतो। एखादी चूक काय घडते बघूया। या वेळेला पुन्हा एकदा पुशिंग केलेला आहे आणि पुशिंग करता करता मला वाटतं एक गडी बाद दिलेला आहे त्यामुळे दोन्ही संघ चढायला सुरुवात झाली। पुन्हा एकदा एक सुरेखरित्या परचुरीचा हा उंचापुरा खेळाडू याला मात्र चांगला सूर सापडलेला आहे। प्रत्येक चढाईमध्ये आपल्या संघासाठी त्याने गुण घेतलेले आहेत। पुन्हा एकदा कारवांच्या वाडी संघाचा हा चढाईसाठी गेलेला बॅक किकने गडी बाद करण्याचा प्रयत्न, हाताने गडी बाद करण्याचा प्रयत्न, यश मिळत नाहीये। बघा काय घडतंय। यावेळेला एक चूक परचुरीकडून आपल्याला पाहायला मिळाली। थर्ड रेड होती, थर्ड रेडला एक पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न परचुरीकडून झाला। पुन्हा एकदा विपुल गोंधळे चढाईसाठी आलेला 2 गडी मैदानात आहे त्यामुळे सुपर टॅकलची एक चांगली संधी कारवांच्या वाडीकडे आहे पण ती संधी हाणून पाडलेली आहे विपुलने। पुन्हा एकदा एक गडी बाद होतोय। कारवांच्या वाडी संघ एकमेव शिलेदार शिल्लक आहे आणि तो चढाईसाठी गेलेला आहे। पुन्हा या चढाईमध्ये काय करतो आपला एखादा शिलेदार तो मैदानात आणतो का बघूया। आणि इथे पुन्हा एकदा आणि 1+2 3 गुणांची कमाई होते परचुरीच्या खात्यामध्ये। पूर्णपणे नोंद झाल्याशिवाय तो मैदानात त्याला प्रवेश करता आला नाही आणि त्याचा थोडासा तोटा कारवांच्या वाडी संघाला झालेला। पुन्हा एकदा विपुल चढाईसाठी सज्ज झालेला आहे। विपुलची ही चढाई धारदार चढाई आहे, पल्लेदार चढाई करण्यात वाकबगार असा हा चढाईपटू या पंचक्रोशीतला एक नावाजलेला असा खेळाडू आहे। बघता बघता तोटच करण्यात माहेर। यावेळेला मात्र काहीसा स्थिरावून आपल्या अंगणामध्ये सुरक्षित परत आहे। पुन्हा एकदा 3 नंबर कारवांच्या वाडी संघाचा चढाईसाठी परचुरीच्या अंगणामध्ये गेलेला आहे। अजूनही त्याला म्हणावं तसं सूर सापडलेला नाहीये।
यापूर्वीच्या मॅच मध्ये अतिशय तल्लदार चढा आहे त्याच्याकडून आपण पाहिल्या आणि तीच अपेक्षा आहे प्रेक्षकांची या 3 नंबर कडून. आज परचोरीचं जे धोरण आहे की ज्याला आज शेर सापडलेला हा उंचापुरा खेळाडू त्यास यावेळेला पुन्हा एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा 3 नंबर कडून चूक झालेली आहे. 3 नंबर एक महत्वाची जबाबदारी आपल्यावरती आहे. आपण जास्तीत जास्त वेळ कोर्टवरती थांबणं गरजेचं आहे. पण यावेळेला पुन्हा एकदा पकडण्याच्या ओघामध्ये चूक होते. मध्य रेषेकडे गेलेला गड्याला पकड करणं म्हणजेच कबड्डीमध्ये त्याला आत्महत्या असं म्हटलं जातं आणि तशाच प्रकारची पकड आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हाताने गडी कोसण्याचा प्रयत्न बोनस गोल ज्या चढाईमध्ये बोनस गोल मिळतो. वारंवार चढाईची ठरा यावेळेला मात्र परचुरीने या खेळाडूवरती सुपूर्द केलेले आहे. कारण ज्याचा दिवस प्रत्येक वेळेला एखाद्या खेळाडूचा दिवस असतो त्या दिवसामध्ये तो मैदान गाजवू शकतो आणि त्याच्यावरतीच विश्वास टाकला जातो. या वेळेला मात्र त्याला यश काही मिळत नाहीये. पुन्हा एकदा आपली निर्धारित 30 सेकंदाची वेळ पूर्ण करून आपल्या अंगणामध्ये सुरक्षित परतलेला आहे. 3 नंबर महत्वाचा रेडर मैदानाच्या बाहेर आहे कारवांच्या वाडीचा आणि त्याचा किती फायदा पुन्हा एकदा परचुरी संघ उचलतो की त्याला आणण्यात यश मिळतं. कारवांच्या वाडी संघाला बघूया 11-3 गुणांकन स्थिती आहे. विपुल चढाईसाठी सज्ज झालेला. उजव्या कोपऱ्यात चाललेली ही चढाई हलकेच मध्ये सरकतोय. मधून पुन्हा डाव्या कोपऱ्यात सरकलेला. दोन्ही कोपरे हलते ठेवत सुरेख मदत आली त्या सुरेखरित्या पायांची हालचाल आणि व्यवस्थितरित्या नजर ठेवून त्याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. मध्य रेषेकडून आपल्या अंगणामध्ये सुखरू 11-3 कारवांच्या वाडी संघाचा हा रेडर चढाईसाठी गेलेला आहे. कारण महत्वाचा जो मोहरा आहे त्याला मैदानात आणणं गरजेचं आहे. 6 खेळाडू मैदानात आहेत. कारवांच्या वाडीचे थर्ड राईड आहे. एक चांगली संधी आहे कारवांच्या वाडी संघासाठी. एक चांगली संधी आहे. थर्ड राईड म्हटल्यानंतर आपल्याला फक्त आपला स्वतःचा बचाव करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाहीये आणि ज्याच्यावर तो रेडची धोर आहे तो निश्चितच प्रयत्न करणार आहे. या 30 सेकंदामध्ये एखादा गुण खेळायचा निश्चित प्रयत्न होणार आहे. काय घडतं बघूया. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय काय येतो बघूया. कृपया पंचांचा निर्णय आपण अंतिम मानायचा आहे. टेक्निकल पॉइंट दिला जातो. त्यामुळे 11-6 थर्ड राईड आहे आणि 3 नंबर मैदानात आलेला आहे. बराच वेळ मैदानाच्या बाहेर विश्रांती घेऊन मैदानात दाखल झालेला 3 नंबर त्याच्यावर तो पूर्ण मदार आहे तो कारवांच्या वाडी संघाची आणि थर्ड राईडची धुरा आपल्या शिरावरती घेऊन हा चढाईपटू चढाईसाठी गेलेला आहे. आणि रेडर बाद होते. थर्ड रेड आहे आणि थर्ड रेडवर तो बोनसवरती डिपेंड राहून चालत नाही. आपल्याला गुण घ्यावाच लागतो. पुन्हा एकदा विपुल चढाईसाठी सज्ज झालेला. विपुलची चढाई 6 खेळाडूंच्या समोर उभय संघासाठी अत्यंत महत्वाचा सामना आहे. त्यामुळे प्रत्येक गुणांसाठी काटेकोरपणे लक्ष आहे दोन्ही संघातील खेळाडूंचं. उपांत्यफेरीचा सामना आहे. याच्यातून अंतिम फेरीमध्ये जो संघ दाखल होईल त्याला विघ्नेल अशी लढत द्यावी लागणार आहे. बोनस बोनस 10 नंबर बोनस घेण्यास माहीत वारंवार आपल्या संघासाठी या खेळाडूंना बोनस आणलेला आहे. पुन्हा एकदा उंचापुरा असा खेळाडू 6 खेळाडूंच्या समोर त्याची चढाई बघूया. या चढाईमध्ये काय करतो. उजव्या कोपऱ्यात चाललेली ही चढाई पुन्हा एकदा 5व्या कव्हरला हुलकावणी देऊन पुन्हा सरकतो आणि मारलेला आणि याला म्हणतात खेळाडू वृत्ती. 9 नंबरने हे अपील मान्य केलेलं आहे. ही अपेक्षा असते खेळाडूंकडून प्रेक्षकांची किंवा पंचांची. अशा पद्धती
परचुरी करू सोमेश्वर परचुरी 5 खेळाडूंच्या समोर 2-2-1 असं क्षेत्र वेळ लावलेला चढाईसाठी सज्ज झालेला आहे. पहिली चढाई मध्यंतरानंतरची पहिली चढाई पुन्हा एकदा फुलकावणी देऊन मध्य रेषेकडे सरकतो तिथून आपल्या अंगणामध्ये सुरक्षित इथे परचुरीची कोचिंगची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. या मैदानावरती ज्यानं मैदान गाजवले तो मेहर आणि पुन्हा एकदा एक सुरेखरित्या गडी कॉर्नरला बाद केलेला आणि कॉर्नरने परचुरीच्या तितक्याच उमद्यापणाने हे आपण मान्य केलेलं. पुन्हा एकदा 9 नंबर चढाईसाठी सज्ज झालेला आहे. 6 खेळाडूंच्या समोर त्यामुळे बोनस ऑन आहे बोनस मिळणार आहे. 6 खेळाडूंच्या समोर 7-13 गुणांक स्थिती आहे. मध्यंतरानंतरची ही चढाई आपल्या अंगणामध्ये सुरक्षित यशस्वी गेलं. आज कारवांच्या वाडीचा 3 नंबर चालत नाही पण 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू मात्र अतिशय सुरेख आपल्या संघासाठी वारंवार बोनस आणतोय. तिसरी चढाई बी और डाय अशी चढाई आहे आणि ह्या वेळेला मात्र त्याला पुश केलेला आहे आणि 1 गुण मिळतो. तो पुन्हा एकदा कारवांची वाडी संघाच्या कारवांची वाडीचा 3 नंबर अजूनही त्याला म्हणावा तसं सूर सापडत नाहीये. चढाईची धुरा आपल्या शिरावरती घेऊन 5 खेळाडू मैदानात त्यामुळे बोनस काही मिळणार नाहीये. खूप वेळ जावं लागणार आहे. आपल्या परीने आपल्या संघासाठी प्रत्येक खेळाडू प्रयत्न करत असतो आणि अशाच पद्धतीने 3 नंबर आपल्या संघासाठी एक निष्फळ चढाई करून आपल्या अंगणामध्ये सुरक्षित परतलेला चढाईसाठी गेलेला आहे. 7 खेळाडूंच्या समोर त्याची चढाई अजून विपुल नाही म्हणावं तसा सूर या मॅच मध्ये सापडलेला नाहीये. यावेळेला मात्र एक सावधशी चढाई कोणत्याही प्रकारचा धोका आपण पत्करायचा नाही असा निश्चय विपुलने केलेला आहे. मध्यरेषेकडे तो स्थिरावलेला आहे आणि मध्यरेषा ओलांडून आपल्या अंगणामध्ये सुरक्षित परतणार आहे. टाइम ऑफचा जो कोच कौशल्याने वापर करतो पुन्हा थर्ड तिसरी चढाई आहे आणि 5 खेळाडू मैदानात आहेत त्यामुळे खोलवर जावं लागणार आहे. सुरेखरित्या एक गडी बाद होतो या थर्ड रेड वरती 3 नंबरला पुन्हा एकदा सूर सापडतो. चढाईसाठी गेलेला आहे चढाईसाठी गेलेला आहे 7 खेळाडूंच्या समोर त्याची ही चढाई सावध अशी चढाई आहे. यश काय अजून मिळत नाहीये. 9-13 गुणांक स्थिती 9-13 पुन्हा एकदा यशस्वी चढाईपटून चढाईसाठी गेलेला आहे. यापूर्वीच्या चढाईमध्ये करवला बरोबर स्थिती आहे परचुरीच्या समोर आणि ती धुरा विपुलने स्वतःच्या शिरावरती घेतलेली आहे. कारण महत्वाचा परचुरीचा जो रायडर आहे तो मैदानाच्या बाहेर आहे त्यामुळे ही धुरा किंवा हा धोका विपुलला पत्करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी त्याला पुश केलं जात आहे. चढायला सुरुवात झालेली आहे. आणि एक यशस्वी रेडर बाद होतोय कारवांच्या वाडीचा. त्याला बाद करण्यात यश मिळतो. यावेळेला मात्र 2 गुण मिळतात ते परचुरीला. 13 वरून 15 वरती परचुरीची गुणसंख्या गेलेली आहे 15-10. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालेला आहे हा चढाईपटू पुन्हा एक सावध अशी चढाई करून आपल्या अंगणामध्ये परतलेला आहे.
रणनीती स्पष्ट आहे. विरोधी संघाला थर्ड रेडला घेऊन यायचं आणि अशा पद्धतीचा खेळ कारवांचेवाडीकडून आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक संघ एक रणनीती ठरवतो आणि ती रणनीती मैदानात जो संघ यशस्वीरित्या पार पडतो तो संघ विजयाला गवसणी घालू शकतो. तर एकदा निदान रेषा पार करून आपल्या अंगणामध्ये गेलेला थर्ड रेड आहे. थर्ड रेड आहे आणि या थर्ड रेडची धुरा एक खेळाडू परचुरीचा आपल्या शरीरावरती घेऊन लास्ट 5 मिनिट शेवटची 5 मिनिट आहेत. 10-15 कारवांचीवाडी 10 परचुरी 15 अशी गुणस्थिती आहे. आणि या वेळेला काय घडतं बघूया. आणि थर्ड रेडला पुन्हा एकदा यश मिळतंय. ते कारवांच्या वाडीला एक गडी मैदानाच्या बाहेर कारवांच्या वाडीला 1 गुण मिळतो. परचुरीचा 1 गडी बाद होतो. खेळाडू मैदानात आहे आणि 3 नंबर चढाईसाठी आलेला आहे आणि यावेळेला थर्ड रेड आहे. त्यामुळे निश्चितच गुण या चढाईमध्ये याला घ्यावा लागणार आहे. 3 नंबर आपल्याकडून प्रयत्न करतोय. खोलीवर जावं लागणार आहे. तुला काय घडतंय. वेळ हळूहळू संपत येणार आहे. पुन्हा एकदा 3 पंचांकडून शेवटची 4 मिनिटं. शेवटची 4 मिनिटं. 1 मेळ शिल्लक आहे आणि यावेळेला सुटण्याचा प्रयत्न होतो. तुला 1+2 3 गुणांची कमाई होते कारवांच्या वाडीच्या खात्यामध्ये. टी घेतलेला आहे. परचुरीने टी घेतलेला 1 कारवांच्या वाडी संघाकडून रेड सुरू झालेली. साथी खेळ मैदानात परचुरीचे त्यांच्या समोर ही चढाई. उद्या काय घडतं. अतिशय महत्वाचा सामना आहे. श्वास रोखून धरणारा सामना आहे. ज्याला प्रेशरचा त्रास आहे त्यांनी कृपया हा सामना बघू नये. पुन्हा एकदा परचुरीचा 1 उंचा फिरा यशस्वी गेलं चढाईसाठी गेलेला आहे. कारवांच्या वाडीच्या अंगणामध्ये रनिंग हॅड टच करून गडी बाद करण्याचा प्रयत्न करतो. यश मिळत नाहीये. शेवटची 3 मिनिटं आहेत. शेवटची 3 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. 1 गुणांची नाममात्र आघाडी आहे. ती कारवांच्या वाडी संघाकडे एखादी सुपर रेड सामन्याचा निकाल बदलू शकते. एक चूक आपल्याला घरी घेऊन जाऊ शकते याची जाणीव खेळाडूला आहे. त्यामुळे आपल्याकडून चुका होणार नाही. प्रत्येक खेळाडू सावध आहे. एक प्रेशरवाली मॅच आहे. हे प्रेशर कोणता संघ झेलतो आणि या प्रेशरवरती मात करत यशस्वी होतो. पण बघूया कारण आपण कालच एक प्रेशरवाली मॅच पाहिलेली आहे. भारत पाकिस्तानची मॅच ही खूप प्रेशरवाली असते. खेळाडूंपेक्षा बघणाऱ्यांना खूप प्रेशर असतं आणि तशाच प्रकारची स्थिती काहीशी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ही काय भारत पाकिस्तानची मॅच नाही पण एक जबरदस्त प्रेशर या मॅच मध्ये आहे. 1 गुणांची आघाडी आहे कारवांच्या वाडीकडे आणि विपुलला म्हणावं तसं सूर सापडत नाहीये. शेवटची 2 मिनिटं आहेत. थर्ड रेड आहे. पुन्हा एकदा बरोबर सामना आलेला 16 आलेला आहे. आकडा 16 आहे. बघा काय घडतं. 3 नंबर यशस्वी रेडर आहे कारवांच्या वाडीचा चढाईसाठी गेलेला आहे. पुन्हा एकदा पावलं इकडे तिकडे फिरत आहे. पुन्हा एकदा 1 गुणांची आघाडी होती ती परचुरीकडे. 16-17 पारडं स्थिर राहत नाहीये. कधी कारवांच्या वाडीकडे फिरतोय कधी परचुरीकडे फिरतोय. शेवटचा मिनिट आहे. लास्ट अँड बेस्ट मिनिट. शेवटचा मिनिट आहे आणि तो घेतलेला तुमचा सेट आपल्याला धन्यवाद. गणेश मांडवकर गावमाळा यांनी सुद्धा 100 रुपयांचं देणगी दिलेली आहे. पुन्हा एकदा 1 गडी बाद होतो. पुन्हा सामना बरोबरीत आलेला 17-17. कदाचित ही शेवटची रेड असू शकते. कदाचित ही रेड टर्निंग पॉइंट आहे. मॅच कोणाकडे जाणार
हा या मॅच वरती पुन्हा एक चूक करण्याचा प्रयत्न होतो, कारण प्रेशरवाली मॅच आहे आणि नाही लागलाय हा मग पुन्हा एकदा पारडं सुटतंय ते कारवांच्या वाडीकडे म्हणजे सामना होतो बरोबर या पंचांचा निर्णय काय होतो बघूया. शेवटच्या आणि अशा प्रकारे फक्त कारवांच्या वाडी संघाने विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला ना कारवांच्या वाडीने 2017 शेवटच्या